हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर उद्या नम्रता घरी चालले, तर आई तिला लाडू बनवणार आहे. तर कसे लाडू बनवणार तो तुम्हाला दाखवता होता. चला कंटिन्यू राहा. इकडे बघा, आई इथे शंकरपाळ्या करतं. नम्रताला उद्या घेऊन जायचे आहे ना तिच्यासाठी गव्हाचे पिठाचे. इकडे बघा, आईने गव्हाच्या शंकरपाळ्या करायला घेतल्यात. नम्रताचे गव्हाच्या पिठाच्या नम्रतासाठी. नम्रताला आता डिलिव्हरीला 1.5 महिना झाला ना, 1.5 महिना वाहून गेला. रेडी आहे तेवढे. उद्या ना घरी जायचं, तिला दीदीला घरी घेऊन जायचं. बरं काहीतरी बनवू. शंकरपाळ्यानंतर लाडू बनवीन. आणि इकडे आता आपल्याला ब्रेड टोस्ट बनवायच्या नाश्त्यासाठी सर्व साहित्य आपण घेतलं. सर्व आंबा, गाजर, काकडी, बीट, कांदा, मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो आणि ब्रेड घेतल्या. कांदा घेतले, गाजर. आता सर्व आता आपण खाऊ, नाश्ता करू आणि नंतर शंकरपाळ्यांचा झाला की मग लाडू बनवणार आई नंतर. आणि इकडे ड्रायफ्रूट पण काढल्यात आईने, तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे. इकडे बा आईने एक रेडी केले, दुसरं रेडी करतं. पहिले आईने तेल लावून घेतले. तेल बटर काही पण लावू शकता. सॅलड बनवले भराचा आपल्याला थोडा थोडा मस्त. एक नंबर नाश्ता, हेल्दी. थोडी साईड थोडी ती साईड करायचं, झाला लागेल. आता रेडी झाले, खाऊन घेतो मी. इकडे बघा झाला वाटतं, रेडी झाला वाटतं. एक रेडी झाले. थोडा थोडा शेकवायचा. आता आपण शिगडी बनवले, गॅसवर बनवू शकतो, काही हरकत नाही. झाला मस्त, आता खाऊन घेतो. या आपला नाश्ता रेडी आहे, हेल्दी ब्रेडवाला नाश्ता. या गायला शंकरपाळ्या झाल्या करून आता ड्रायफ्रूटचा लाडू बनवतं. नम्रताला घरी घेऊन जायला. गहू कशाला केले नाही आणि ड्रायफ्रूट गहू ड्रायफ्रूट लाडू बनवतात. ते पहिले भुजून घेता, मस्त एकदम खरपूस भुजून घ्यायचं आणि मिक्सरला रव्यासारखं बनवायचं. गहू आणि ड्रायफ्रूटचं बनवतात. आता यांनी नम्रताला घरी घेऊन जायला गव्हाचे लाडू बनवतात. तुम्हाला दाखवतो. नम्रतासाठी गव्हाचे लाडू बनवणार आहे. त्याला अर्धा किलो गहू घेतलं, ते आता भुजतं थोडंसं. आणि इकडे साहित्य आहे, ते मखना आहे, ते खोबरा किसून घेतले, तूप घरचा आपला, हे बदाम काप करून घेतल्यात, काजू, पिस्ता, गूळ घेतले किसून, खजूर आहे, वेलची, डिंक, हे खसखस, मेथ्या, ओवा, शापा, अलशी एवढं साहित्य आहेत. आणि मनुका, खजूर. इकडे बघा आई कधी बसून भुजतं. मस्त भुजाचा आवाज येईपर्यंत. हे मेहनतीचं काम आहे, बरोंगली सारखा. वस्तू खायला चांगली लागते, तिला मेहनत पण तशीच आहे. इकडे बघा आवाज येतो बघा कसा, मस्त कुरकुरीत मस्त खरपूस भाजून दिले आपल्या गहू. आता आपल्याला भरपूर वेळ गेला. आता आपल्याला अलशी आणि शापा, ओवा तो पण एकत्र भाजून घ्यावा. किती भाजायचा? भाजायचं तरतरेपर्यंत. मखना पण आपण भाजून घ्यावं थोडे थोडे. आपलं अलशी झाला सगळा, अलशी ओवा झाला. इकडे गहू आहे, बाकीचा ड्रायफ्रूट तुपान तळून घ्यावं. म्हणजे कशाला? इकडे बा आपला मखना पण झाला, दाखवायला. आता का हे बघ, इकडे बघ जयेश,
मस्त भुजल्याने असं मुदायला लागतं हा म्हणजे असं कडक होईपर्यंत ना असं फुटते ना तोपर्यंत भाजायचे. एकदम खुसखुशीत. मिक्सरला बारीक नाही करून आपण घ्यायचं. हे सगळं ते तडतडेपर्यंत भाजून घेतलंय. आता आपण ड्रायफ्रूट तुपात तळून घेऊ सर्व तळून घ्या. एक एक करून. तर तूप टाकला. आता पहिले काय घ्यायचा, बदाम टाकू. पहिले आईने बदाम घेतले. टाकलं थोडं तुपात तळून घ्यायचं थोडं. पण तळून घ्यायचं. मग थंड झाल्यावर ते मिक्सरला जरा दरदरा बारीक करायचं. तर आपला बदाम झाले काढून घेतो. आता घेतल्यात काजू आपण. काजू टाकू. एकेकाची बारी यांची आता असते. मजा बरं माझी. रोज मजा ना मग आता. तुझी मजा अजय. मजा सध्या भूक लागली की खायचा लाडू. डिलिव्हरी बाईला हेच खायचं असतं. मग अशी काजुऱ्या बनवल्या याच्या शंकरपाल्या अरे मग गव्हाच्या शंकरपाल्या. पिठाच्या. तर हे पण अरे भूक मजा अजय तुझ्या. हो हो भूक नाही, लागली. भूक लागते ते 10 टाइम जेवायला आपल्याला पट मग ते जागं मग असं भूक लागली की खा शंकरपाल्या, खा एक लाडू. त्या काही खायचं पण नाही. तुम्ही जाल वडापाव खाता, चायनीज खाता. आम्हाला तसं नाही ना. आम्हाला सामान्य ते करायला लागतात. सगळं आईलाच दिले देवानी. पालाला लागते सामान. आता यातलं पिस्ता. पिस्ता टाकायचा. यानं जास्त नाही करायची मनोकानं. जास्त हे केलं तर फुटतील परत ते. थोडीशी तुपाने मारायची परत. पिंकासाठी आता तूप जरा जास्त घालेल. डिंक यावं घालून. लिंक बघ कसा लगेच उपालतं. कसं भाजायला लागतं नाही तर मग ते कच्चारच आहे. दाताला लखटतं. पूर्ण भाजून घ्यायला लागतं. कळलं एकदा. आवाज बघ कसा येतो किडिंकाचा. घालून टाकू. आईची आयडिया बघ पेपर मध्ये करतात. म्हणजे ते व्यवस्थित येईल ना. खेची नाही खेचून हे नाही सारखा. टाकू थोडा. आता आपण खजूर घ्यावं जरा याकडे. आता थंड झाल्यावर आपण मिक्सरून घेऊ त्याला. तसंच नाही. म्हणजे जरासा परताचा तुपांना मग नंतर इकडं आपलं एवढं साहित्य झालं. मिक्सर. तुपात आता तळून या एवढं साहित्य सगळ्या झालं. वस्ती मिक्सराच्या दरदरा ठेवायचा या. बारीक बारीक. हा, तो भरट ठेवतो ना आपण तसा ठेवायचा. आता खोबरा घेऊ. खोबरा आहे ना किसून घेतले. तो पण तुपात तळून घ्यायचा. तांबूस रंगावर घ्यायचा.
खोबरा पण आपलं मस्त भाजून झाले, कलर आले खोबऱ्याला. काढून ठेवता. इकडं आपण कढई चेंज केली कारण की आपल्याला खसखस हे करायची ना, भाजून घ्यायचे. सुकी बुजाची आहे. ती लारवाना वलताना लावायचे आहे ना वरून, म्हणून ते केले तर ते तूप लागला असतं त्याला. खसखस भाजून झाली आपली, काढून घ्याव. इकडे बघा आईने सर्व घेतल्यात ड्रायफ्रूट, आपल्याला ड्रायफ्रूट सर्व मिक्स करून घेता आई. आता पहिले गहू घेतल्यात ना, गहू सर्व कशी रव्यासारखे मिक्सरले, तरी पण आपण चालून जाऊ. मोठा दाणा असेल तर तो निघल. झाला बघ, मोठा दाणा बघ आई निघला. परत मिक्सर हा, त्याला परत मिक्सर आता थोडा. तेव्हा की आपल्याला रव्यासारखा पाहिजे ना, जरा जरा, एकदम पीठ नाही बनवायचं. तर सर्व हे एक एक करून मिक्स करून घेऊ. तुम्हाला तर सर्व झाल्यावर दाखवतो कारण की आपला व्हिडिओ मोठा होईल जाम. काय मी लाडू बनवते. लाडू बनवायचे आहेत ना, मग तो सामान मिक्सरून घेता. आज तुला लाडू द्यायचे आहेत ना बनवून. तू खाणार? तू काशी लाडू आडू ए आडू शापा मिळते आता. काय काय नल 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 बनवले तिकडं. त्याचा तो खेळणींचा बोलायला लागला. हा, कुठे नल बनवले? हे अर्णव इकडे बघ. आज तुला लाडू बनवत. तुला खाशील लाडू? मग तुझ्या मम्मीला कसं तुझ्या बुपरच्या आईने दिला बनवून, तू खातस का ते? तुझ्या मम्मीला बी तुझ्या आईने बनवून दिला, बुपरच्या आई. सारण आपलं सगळं मिक्स करून दिलंय. सगळं सारण मिक्स करून झाला. ही मखनाच आहे. मखना आता आपली. असं मग तो गव्हाचं आहे. आता गव्हाच्या पिठात गव्हाचा रवा बनवून घेतला आपण मिक्स करून. आता याला तुपान भाजून घ्यावं. मग तो याच्यात मग लाडू याच्यात टाकायचा. मग लाडू वाढत ना. आता याच्यात सगळं टाकून झाला. आता फक्त गूळ टाकायचा. आता आपण गव्हाचा रवा बनवलाय, तो पण तुपान भाजून घ्यावं. मस्त चालू. अगोदर सुकं आपण भुजलं तर अख्खं होतं तवा. तर रव्याला पण घ्यावं भुजून. नाही, सगळं मिक्स केलं ना, मग ते डायरेक्ट मिक्स करायचा. हे मिक्स करायचा. गुलाचा पाक बनवायचा. वेलची पावडर टाकवायची. लगेच तूप टाकले का? हा, तूप टाकले. गुलाचा पाक बनवून घ्यावा आपण. आणि हे गहू का? हा, गव्हाचा झाला भुजून. आता डायरेक्ट सगळं मिक्स करायचं एकदम. आणि गुलाचा पाक टाकायचा भुजून. एकदम असा पाक बनवायचा याचा. इकडे बघा आपला सर्व ड्रायफ्रुट्स आपण तुपान भुजलेलं ना, ते मिक्सरला सर्व वेलची पावडर टाक. असं बारीक केलंय मस्त. एकदम बारीक पावडर ना करायची, असं करायचं दरदरा. दरदरा. वेलची आणि त्याने आता पावडर वेलची टाकू. पूड टाकतात. वेलची पावडर एक आणि गुलाचा हो, पाक बनवले. गुलाचा पाक पाक बनवला. म्हणजे नुसता खाली फक्त गुळ वितलून घ्यायचा, थोडासा तूप टाकून. तो सर्व टाकायचं ना आता. साधारण थंड झालं लगेच जरा. लाडू वळून घ्यायचं मस्त. आपण टाक ना, इथे घाटल तर नवल. आवाज नको करू. मिक्स करून घ्यायचं. एकदम एकजीव करून घ्यायचा. एवढं वा लाडू बनवायची प्रोसेस चालू केले. एवढं बनवलं. आता सर्व रेडी होल्या, दाखवतो तुम्हाला. चला, आपले लाडू फायनली झालेत.
आणि आता पूजा झाली, देवाजवळ ठेवायला लाडू. देवाजवळ ठेवून घे शंकरपाली आणि लाडू. आणि मी लगेच आता खाऊन घेतो. तुम्हाला आईने बनवलेले लाडू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जो कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.